समस्त हिंदू धर्मियांसाठी जय सच्चिदानंद नमस्कार। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना गणला जातो। हा तो यासाठी पवित्र आहे कारण इथे सनातन धर्मामध्ये सांगितलेलं अत्यंत महत्त्वाचा असा श्रावण म्हणजे श्रवण करणं, गुरूंकडे घेतलेलं ज्ञान परत गुरूंना ऐकवणं हा या श्रावणी विधीमध्ये श्रवण नक्षत्रावरती श्रावण महिन्यामध्ये होत असतं। पूर्वापार ऋषीमुनींची ही परंपरा आलेली आहे आणि या परंपरेला धरूनच आज तपोभूमीवरती सगळ्या हिंदू धर्मियांसाठी हा श्रावणी विधी आयोजित केला होता। सगळ्या हिंदू धर्मीय लोक जे आहेत त्यांच्यानी घरोघरी सुताची पुनव म्हणून नक्की केला असणार। ती सुताची पुनव म्हणजे श्रावणी। घरोघरी जी श्रावणी होते त्यामध्ये आपण एक गोष्ट प्रकर्षाने पाहतो की हे जे यज्ञोपवीत आहे, हे यज्ञोपवीत म्हणजे सूत्र, हा धागा जो आहे हा धागा आमच्यासाठी प्रतिकात्मक आहे। या धाग्यामध्ये सगळे देव तेज वास करतात। तुम्ही पाहिलं असेल हे रक्षाबंधन आहे, आज रक्षासूत्र बहीण भावाला बांधते, प्रतिकात्मक आहे। असं हे सनातन धर्मामध्ये या धाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या सूत्राच्या माध्यमातून आमचं जे ज्ञान आहे, या ज्ञानाचा वारसा आम्ही सगळ्यांनी पुढे चालवायला पाहिजे, ते हे सूत्र आहे। आम्ही देवा तो पाव म्हणणे आणि उगी राहण्यातले लोक नाही आहे। आम्ही ज्ञान ग्रहण केलं पाहिजे। आमच्या ऋषीमुनींनी जे शिकवण आम्हाला दिलेली आहे, जसं पोटा पाण्याची विद्या आपण सगळे ग्रहण करता आणि मग आपल्याला डिग्र्यामुळे नोकऱ्या मिळतात, तसं हे धर्माची गोष्ट जी आहे, देवाला नमस्कार करणे, ईश्वराबद्दलची गोष्ट जी आहे ती या श्रावणी विधीमध्ये सांगितलेली आहे। आणि महत्त्वाचा विषय आजच्या या श्रावणीमध्ये हा असतो की हा निसर्ग जो आहे, या निसर्गाला सांभाळणं या श्रावणी विधीमध्ये सांगितलेलं आहे। नदींना सांभाळणे, नदी स्वच्छ ठेवणे, सागर स्वच्छ ठेवणे, हे विषय जे आहेत ते या सगळ्या श्रावणी विधीमध्ये आलेले आहेत। तर असा हा पुरातन काळापासून चालत आलेला विधी आजही पर्यंत तपोभूमीवरती या सगळ्या हिंदू समाजाला घेऊन साजरा होतो। आजही तो तसा झालेला आहे। हजारोंच्या संख्येने तुम्ही पाहिलं असेल की लोक जे आहेत हिंदू एकत्रित झालेले आहेत। असेच हिंदू समाजाने एकत्रित राहावं आणि भविष्यात येणाऱ्या हरेक गोष्टीसाठी आपण सामना करण्यासाठी तयार राहावं, कारण देश सुरक्षित असेल तर सगळं सुरक्षित। म्हणून हिंदूंनी आपल्या देश समर्पणासाठी तयार राहावं। देशासाठी हे सगळे विधी जे आहेत ते आम्हाला एकत्रित करून बळ देतात, ईश्वराचे आशीर्वाद देतात। असा हा श्रावणी विधी आज या ठिकाणी संपन्न झाला। रक्षाबंधन, श्रावणी विधी, श्रावण महिना आणि एकंदरीत सगळ्या हिंदू धर्मीय लोकांना खूप खूप शुभेच्छा। देव बरे करो।